आज आपण फिजिक्समध्ये युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये न्यूमॅरिकल्स बघणार आहोत पर्सेंटेज एररवर. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण राऊंड ऑफ फिगर्स बघितली. व्हॉट इज मीन बाय राऊंड ऑफ फिगर, राऊंड ऑफ नंबर्स ते बघितलं. आज आपण पर्सेंटेज एररवर आपण प्रॉब्लेम बघणार आहोत. तर फर्स्ट वन, पर्सेंटेज एरर म्हणजे काय तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं होतं. पर्सेंटेज एरर म्हणजे काय? इट इज अ प्रॉडक्ट ऑफ रिलेटिव्ह. आपण जी रिलेटिव्ह एरर काढू ना तर त्याला मल्टिप्लाय बाय 100 करू शकतो. आणि फॉर्म्युला काय पर्सेंटेज एररचा? पर्सेंटेज एरर इज इक्वल्स टू रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाय बाय 100. चला आपण प्रॉब्लेम बघू आणि तुम्हाला लगेच समजून जाईल. प्रॉब्लेम्स काय आपला? द लेंथ ऑफ ॲन ऑब्जेक्ट मेजर बाय मीन्स ऑफ व्हर्नियर कॅलिपरची काय मोजायची आपल्याला? लेंथ मोजायची. इज किती दिलेली त्यांनी? 3.56 सेंटीमीटर. इफ द लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट किती दिला? 0.01 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर. गिवन. आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व करतो मुलांना तर काय करायचं? आपल्याला दिलेलं काय? व्हर्नियर कॅलिपरची काय दिलेली? आपल्याला मेजर लेंथ दिलेली. ते गिवनमध्ये हे सगळं आलं पाहिजे. गिवन झाल्यानंतर फॉर्म्युला, नंतर कॅल्क्युलेशन, स्टेप बाय स्टेप करायचं आपल्याला. गिवनमध्ये एक्स, आपण लेंथला आपण एक्स मेन्शन करतो. एक्स किती दिला आहे? 3.56 सेंटीमीटर. आणि डेल एक्स लिस्ट काउंट याला आपण काय म्हणतो? डेल एक्स किती दिला आहे तो? 0.01 सेंटीमीटर. कळालं? गिवन काय? लेंथ दिली 3.56 सेंटीमीटर आणि लिस्ट काउंट दिला त्याचा 0.01 सेंटीमीटर. तर फॉर्म्युला असं लिहायचं इथं. फॉर्म्युलामध्ये काय? फॉर्म्युला काय आपल्या? पर्सेंटेज एरर इज इक्वल्स टू काय? फॉर्म्युला डेल एक्स अपॉन एक्स मल्टिप्लाय बाय 100. तर डेल एक्स किती दिले आपल्याला? 0.01 डिवायडेड बाय 3.56 मल्टिप्लाय बाय 100. आता पॉईंटचं तुम्ही कसं करता? पॉईंटचं तुम्हाला येत नाही मुलांना. पॉईंट दिसले का तुम्ही काय करता? प्रॉब्लेम तिथपर्यंतच लिहिता आणि खाली सोडून देता. भरपूर सोपं आहे, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. पॉईंट काढून टाकायचे. मग काय पॉईंट काढले म्हणजे काय येईल? हे 10 मल्टिप्लाय बाय 10 किती आहे? 1 2 2 0 आहे ना, 2 डिजिट आहे ना, 1 2. मग किती? 10 - 2 डिवायडेड बाय ही फिगर लिहून घ्या. किती आहे? 356 मल्टिप्लाय बाय परत किती? 10 डिजिट किती? डेसिमल किती डिजिटच्या नंतर आहे? 1 आणि 2. मग परत काय येईल? 10 - 2 मल्टिप्लाय बाय 100. 10 - 10 कॅन्सल झाले. मग आपलं काय येईल? 1/3.56 मल्टिप्लाय बाय 100. तर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते किती येतं? कॅल्क्युलेशन केलं तर 0.00280 मल्टिप्लाय बाय 100. आता हा 0 आपण मेन्शन करत नाही कारण पॉईंट नंतरचा जो 0 आहे तो आपण मेन्शन करत नाही, रूल्समध्ये बघितले. तर आता याचं मल्टिप्लाय बाय 100 केलं म्हणजे हे 2 0 परत कट होतील. मग आपलं फायनल आन्सर काय येईल? 0.28%. नावामध्येच त्याच्या सांगितलेलं आहे पर्सेंटेज एरर काढायची. मग ती त्याला नोटेशन देणं गरजेचं आहे, नाही तर तुमचा अर्धा मार्क्स पेपरमध्ये कट होतो. मग फायनल आन्सर काय आलं आपलं? द पर्सेंटेज एरर इज 0.28%. चला, कळायला समजला प्रॉब्लेम? असंच एक प्रॉब्लेम आणखी एक घेऊ. सेकंड वन, द मास ऑफ ऑब्जेक्ट is 37.6 plus minus 0.02 gram. Estimate percentage error in
मेजरमेंट. काय प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घ्यायचा की आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, काढायचं काय, त्याच्यानंतर सॉल्व करायचा. काय दिलं आहे, द मास ऑफ ऑब्जेक्ट किती आहे 37.6 आणि 0.002 ग्रॅम. म्हणजे आपल्याला काय दिलं आहे, हे 36.6 काय दिली त्याची मास दिलं आहे आणि हे किती दिला त्याचा लिस्ट काउंट दिला. इस्टिमेट द पर्सेंटेज एरर. परत पर्सेंटेज एरर काढायला लावली तर गिवन लिहून घ्या. एक्स किती दिला आपल्याला गिवनमध्ये, एक्स किती दिला 37.6 आणि डेल एक्स काय दिला आहे 0.02 मास आहे. कशामध्ये, किलोमध्ये का ग्रॅममध्ये, ग्रॅममध्ये. चला मग फॉर्म्युला, percentage error is equals to del x upon x multiply by 100. Put up this value in this equation. काय इक्वेशन आपलं डेल एक्स अपॉन एक्स मल्टिप्लाय बाय 100. डेल एक्स किती दिलं आहे अगेन 0.02 डिवायडेड बाय एक्स किती आहे 37.6 मल्टिप्लाय बाय 100. काय आलं आपलं, काय 0.02 डिवायडेड बाय 37.6 मल्टिप्लाय बाय 100. परत आता किती पॉईंट नंतर डेसिमल आहे 2, 1 आणि 2, मग 2 × 10⁻² डिवायडेड बाय 36.6 मल्टिप्लाय बाय 10⁻1 मल्टिप्लाय बाय 100. मग आता हा 10⁻1 इकडं वरती जाईल त्यावेळेस काय येईल, मग ते फक्त 2 × 10⁻² मल्टिप्लाय बाय 10⁻+1 होईल. मी सांगितलं ना खालची डिनॉमिनेटर त्यावेळेस वरती जातो त्यावेळेस तो काय होतो प्लस साईन घेऊन जातो. डिवायडेड बाय ओनली एवढंच राहील मल्टिप्लाय बाय 100. म्हणजेच काय येईल आपलं -2 + 1 1 -1 येईल. -1 डिवायडेड बाय मल्टिप्लाय बाय 100. मग आता हे याचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर मग ते काय 0.2 डिवायडेड बाय 37.6 मल्टिप्लाय 100. ते फायनल आन्सर येतं 0.053 मल्टिप्लाय बाय 100. मग आता परत हे 2 डेसिमल जातील, मग काय फायनल 0.53%. 0.053%. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय येईल therefore percentage error is equals to 0.053%. और आणखी एक मेथड सांगते तुम्हाला की तुम्हाला हे खूप लेंदी वाटत असेल, खूप मोठे वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट असं पण करू शकता 0.02 कॅल्सीवर डिवायडेड बाय 37.6 मल्टिप्लाय बाय 100. तर हेच फायनल आन्सर आपल्याला काय येईल म्हणजे हे डायरेक्ट आन्सर येईल याचं. काय येईल ते 0.053%. डायरेक्ट काढलं तरी पण नो इश्यू, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही डायरेक्ट पण काढू शकता. चला नेक्स्ट वन, पर्सेंटेज एररच बघायची आपल्याला आज. द लेंथ ऑफ ॲन ऑब्जेक्ट, थर्ड वन, द लेंथ of an object measured by vernier caliper is 4.78 centimeter if list count
ऑफ वर्नियर कॅलिपर इज किती दिला आहे तो 0.01 सेंटीमीटर. तर कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर. कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर. प्रॉब्लेम असते मी द लेंथ ऑफ ऑब्जेक्ट मेजर बाय व्हर्नियर कॅलिपर. परत लेंथ किती दिली आहे 4.78 सेंटीमीटर. लिस्ट काउंट किती दिला व्हर्नियर कॅलिपरचा सिम्पल सेम ॲज इट इज प्रॉब्लेम आहे 0.01 सेंटीमीटर. मुलांना तुम्ही सुद्धा काढू शकता. सिम्पली गिवन लिहा काय आहे गिवनमध्ये एक्स किती दिला आहे 4.78 सेंटीमीटर. डेल एक्स किती दिला 0.01 सेंटीमीटर. दॅन पुट अप द फॉर्म्युला. व्हॉट इज फॉर्म्युला पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर इज इक्वल्स टू del x upon x multiply by 100. Put up this value in this equation. What is the value? Del x किती दिले आपला 0.01 divided by 4.78 multiply by 100. परत तुम्हाला करायचं असलं तर 1 × 10⁻² किती डेसिमल नंतर 1 2 नंतर परत 4. कॅल्क्युलेशन इझी जाण्यासाठी तुम्ही कोणतीही मेथड केली तरी चालेल. 10⁻², 10⁻² कॅन्सल. मग काय तर 1/478 मल्टिप्लाय बाय 100. तर फायनल आन्सर काय तर 0.209%. देअरफॉर पर्सेंटेज एरर इज 0.209%. कळलं. चलो फिर नेक्स्ट आपण आता मासचं घेऊ kgवर. एक्स प्रॉब्लेम आहे द मास. नेक्स्ट वन द मास ऑफ ऑब्जेक्ट इज 54.22 प्लस मायनस 0.02 kg. फाइंड द percentage error in measurement. The mass of object is किती दिले 54.22 0.02 kg. Find the percentage. Find the percentage error in the measurement. चला अगेन गिवन मास दिला आपल्याला. गिवन एक किती दिलाय मास एम किती दिलाय 54.22 kg आणि हे किती दिलाय लिस्ट काउंट 0.02 kg. पुट अप दिस percentage error is equals to del x upon x multiply by 100. del x किती आहे 0.02 divided by 54.22 तर multiply by 100. बरं मग याचं कॅल्क्युलेशन केलं तर परत तुम्ही असं करू शकता की 2/54.22 multiply by -2 multiply by -2 multiply by 100. कॅन्सल मग ते फायनल आन्सर येईल 0.036%. दॅन फायनल पर्सेंटेज एरर इज 0.036%. चला मुलांनो इथपर्यंत आपले सगळे काय झाले पर्सेंटेज एररचे प्रॉब्लेम्स झाले. तर ह्या प्रॉब्लेममध्ये काही
इझी प्रॉब्लेम आहे. तुम्ही ह्या व्हॅल्यू इथल्या आता मास ऑफ द ऑब्जेक्ट इथं तुम्ही मनाने व्हॅल्यू टाकून एक एक्सची व्हॅल्यू चेंज करायची, डेल एक्सची व्हॅल्यू चेंज करायची. तुम्ही आणखी 10-12 प्रॉब्लेम याच्यावर वेगवेगळ्या व्हॅल्यू टाकून करू शकता. तुमची काय होईल, प्रॅक्टिस होईल. हे सगळं तुम्ही घरच्या घरीसुद्धा वेगवेगळे व्हॅल्यू टाकून करू शकता. चला तर